सीमित नाही, पण आपल्या देशाकरता सीमित आहे. कारण की मला वाटते आपण इंडियाला म्हणजे आपण म्हणतो की फ्युचरचं आपल्याला यूएस बनवायचं नाही. आपल्या इंडियाकडे प्रोडक्टिव्हिटी आहे, पोटेन्शियल आहे. आपण आपण फक्त आपल्या इंडियाला इंडिया जरी बनवलं ना आणि ते आपल्या यूथला करायचं आहे, मला वाटतं ते मला करायचं आहे. जेव्हा आपण हे विचार घेऊन चालू ना, तर आपण आपल्याकरता पण नक्कीच चांगलं करू आणि आपल्या देशाकरता पण नक्कीच चांगलं करू. तर हा विचार आपल्या इंडियाच्या यूथला म्हणजे इफ यू सी सर, इंडियामध्ये 140 करोड लोक आहेत आणि त्याच्यापैकी वी आर द बिगेस्ट अमॉंग्स दी यूथ पॉप्युलेटेड कंट्री आपली. आपल्या यूथकडे जर का नीट स्किल्स असतील आणि जर का नीट डायरेक्शन जर का त्यांना मिळालं, सो आपल्याला इंडिया बनण्यापासून कोण नाही रोखू शकणार. आणि हे काम मला नक्कीच माझ्या 80व्या वयापर्यंत नक्कीच करायचं आहे. अर्जुन, खरं तर मला म्हणजे हे सगळं ऐकताना खूप उत्सुकता आहे म्हणून प्रश्न विचारते की तू 12व्या वर्षी फोकस्ड होऊन ही कंपनी काढली. कंपनीत 12वी झाल्यानंतर मला हे सगळं ऐकताना प्रश्न पडला की कंपनी चालवायची म्हणजे किती विषय असतात. म्हणजे कंपनीशी संबंधित लॉज असतात, तुझा जो विषय आहे मेडिसिनचा तो असतो, HR सारखा 850 लोक तुझ्याकडे काम करतात. तुला असं वाटतं की नाही आता आपल्याला काहीतरी हे सगळं हा पसारा सांभाळायचा, तर काहीतरी वेगळ्या प्रकारचं फॉर्मल एज्युकेशनही घेतलं पाहिजे की तुला तज्ज्ञांची टीम मदत करते ती पुरेशी वाटते? मला वाटतं की सुरुवातीपासून म्हणजे मी कधीच विचार नव्हता केला. तर आपण जेव्हा सुरुवात करतो, जेव्हा आपण एवढा मोठा विचार करून जर का आपण प्लॅनिंग एवढं मोठं करून जर का सुरुवात करू, तर आपण कधीच यशस्वी एवढ्या लवकर होऊ नाही शकत. म्हणजे मी माझी सुरुवात जेव्हा केलेली तेव्हा मला वाटतं टू व्हीलरपासून मेडिकल टू मेडिकल सुरुवात केली आणि एवढा मोठा तेव्हापासून काही मी प्लॅन नव्हता. तर तुला टू व्हीलरचं लायसन्स पण नव्हतं? नाही, टू व्हीलर म्हणजे तेव्हा तर सर नाही, विदाऊट गिअरचं होतं ना 16व्या वर्षात. नाही, विदाऊट गिअरचं होतं माझ्याकडे, 16चं होतं मी तेव्हा. पण जेव्हा मेडिकल टू मेडिकल मला जायचं होतं सर, तेव्हा मला वाटते की तेव्हाच्या काळामध्ये मी तेव्हापासून सुरुवात केली आणि तेव्हा टीम बिल्डिंग और समथिंग लाईक दॅट ते माझे म्हणजे एवढं तर मला कळत पण नव्हतं तेव्हा. त्या गोष्टी होत जातात. म्हणजे जर का आपण काही गोष्टी सुरुवात करतो ते ऑटोमॅटिकली दॅट इज अन प्रोसेस ड्रिव्हन. आणि मला वाटतं माझ्या डे 1पासून दॅट वॉज अन प्रोसेस बिल्डअप. या लेवलनंतर म्हणजे एवढं झालं पाहिजे. आणि ते मला वाटतं स्टोर टू स्टोर जेव्हा आपण एक्सपॅन्ड करतो, टीम टू टीम करतो. मग मी कधीच विचार नव्हता केला की जपानचे सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतील, पण ती गोष्ट होत गेली. मला वाटतं ती एक शक्ती असते. आपण जेव्हा चांगलं काम करोडो लोकांचं करतो, ती शक्ती आपल्या चालवते आणि त्या गोष्टीने आपल्या करायचं काम. आता तू बोलताना म्हणजे आम्ही सगळे वयानं तुझ्यापेक्षा मोठे आहोत म्हणून तुला अरे जारे करत सगळेजण बोलतोय. पण असं आहे की आज तू इतकी मोठी कंपनी चालवतोयस, इतक्या लोकांना तू, तर अनेकांसाठी आता तू सर साहेब असं झालेलं असणार. एबीपी करता अर्जुनच आहे, एबीपी करता आयुष्यभर. तू इतक्या कोवळ्या वयामध्ये, तर म्हणजे तुझं ते ज्या वयामध्ये बाकी आणखीन गोष्टी अनेक करायच्या असतात ना, तर त्या सगळ्या राहून गेल्या तुझ्या. काय सर? म्हणजे जसं की जे 16 ते 22 मध्ये जी मुलं करतात ते संजू राठोड त्याच्याकरता तुम्ही आमची इन्स्पिरेशन आहात. नाही, पण असं की म्हणजे मुद्दा असा की इतक्या लहान वयामध्ये मला तर तुझं म्हणजे त्या वयाचंच आणि तू जे काही साध्य केलंयस तेवढ्या याच्यामध्ये त्या कौतुकातनं मी बाहेरच येऊ शकत नाही खरं सांगायचं तर. पण आता म्हणजे तू बाहेर जातोयस जगभरामध्ये, तरुणांना इन्स्पायर करतोयस, व्याख्यानं देतोयस. तू काय सांगतोस तरुणांनी काय केलं पाहिजे? तुझं काय त्यांच्यासाठीचं विजन असतं? जेव्हा जपानमध्ये जातोस तिथल्या तरुणांशी बोलतोस, तू काय सांगतोस त्यांना? मला वाटतं आज खरंच वर्ल्ड बदलतंय. मला वाटतं इंडिया, फर्स्टली मी इंडियाबद्दल बोलेन की इंडिया खरंच चेंज होते, वर्ल्ड चेंज होते. आज म्हणजे मला 13 वर्षाची सर 14 वर्षाची मुलं जेव्हा भेटतात, मी जेव्हा सुरुवात केली त्याच्यापेक्षा पण कमी वयाची जेव्हा मुलं मला भेटतात, ते मला बोलतात की भैया दादा की हमको भी बिझनेस करना है, हम लोग क्या आयडिया पे काम करे, हम लोग क्या बिझनेस करे. मला वाटतं हा माइंडसेट चेंज होतोय. हा माइंडसेट जेव्हा आपल्या देशाचा, आपल्या वर्ल्डचा जेव्हा चेंज होतात ना, आता आपण म्हणतो की युनिकॉर्न्स बिल्ड होत आहेत आपल्या इंडियानी. नेक्स्ट फ्युचर 10 इयर्समध्ये आपण